हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आजीनी कढीपत्ता आणायला कढीपत्ता न्यायला लागते. बघा आमचा कढीपत्ता किती मोठा आहे. काय मग, शुभ सकाळ सर्वांना, नमस्कार. आज आहे मंगळवार. मी म्हणजे व्हिडिओ टाक लवकर, हॉटेलवर जायचं जात पण नाही लवकर. इकडं बघा कसं काही चहा प्यायचं झालंय आमचं. काय म्हणते, आम्हाला पण बोलवा. सगळ्यांना शुभ सकाळ. या चहा प्यायला सकाळ सकाळ कोरा चहा. कढीपत्ता धुला नाही, कढीपत्ता आणायला तिला ती आणायची कढीपत्ता. हो का आणलाय तुम्ही? काय का मला का असं का करते तुम्ही सारखं? काय माहिती तशी का करते तुम्हीच करता ना, अजून मलाच म्हणता. माझ्या ध्यानातलं गेलं काय करते ध्यानातलं गेलं. कढीपत्ता टाकलाय मस्त पैकी. आमच्यात आज शेवग्याची शेंग चालू आहे. शेवग्याची शेंग बरेच दिवसातलं शेवग्याची शेंग. तुम्हाला शेवग्याची शेंग आवडते चांगली. आता ह्याच्यावर फोडणी द्यायची, गॅसवर फोडणी द्यायची, चुलीवर शिजायला घालायचा. तर मी चूल पेटाय घालते तो आणि हारी घेऊन येते की मग जाते बाहेरचं काम करा. मांजरं बघितली का आमची चालू बालू हो ते मांजर म्हणलं काय शिजाय टाकून जा. दूध कुठलं आता दूध ती दिलं दूध कुठलं प्यायचं दूध होता. हा काय देव कुठलं प्यायचं प्यायचंय का काय देव सांगतोय. आणि सगळं तिकडे मांडावं लागलं. बापू कुठं गेलं? बापू दूध आणा. आज चक्क बापू दूध आणायला गेला. आज चक्क बापू दूध आणायला गेले. मस्त पैकी शेण तरी आली का नाही बघ. सीजन आता निवांत खाईन गुटू गुटू गुटू. काही लागा तुम्ही मला सारखं हे करता. मी काय मग तुम्हाला अशी हे दिसते खरं काय दिसते म्हणजे अशी सारखी खात असते अशी दिसते. नाही ग म्हणती ग नाही खायची गुटू गुटू नाही खाणार की ग. हा हे कप ही तुझ्याकडे ती त्याचं पातीलं हे सगळं मागायचं तिकडं. त्या अजून तसं काही धुलंच नाही. ते करून मस्त पैकी ठेवायचं. बघा आज्यांना मला असेच करते सारखे. नाही तर काम केलं पाहिजे. नाही कामाचं थोडीच मी म्हणते. बसलं पाहिजे नाही काम केलं पाहिजे. काय लागा काल मी सगळी भांडी घासली तरी वाटा झाला नाही, कारण की पावसाने सगळं हे होतंय. काय तुझी तूच ठरव बाया झाडायचा का नाही. जाऊ दे म्हणलं, वाटा झाला ना परत ते हाय असं झालं, त्यापेक्षा झंझटच घ्यायची नाही. रात्री तर मी जेवली पण नाही. आज तू रात्री का नाही म्हणजे 10:30 पर्यंत जागीच होती वाटतं. अरे हेला का तुम्ही काढा ना, मला लागलं सारखं. तुझं पोट असं ओरडत होतं, मला झोप पण येत नव्हती. जेवलंच नाही रात्री आजी इतक्या मोठ्याने पोट ओरडायचं ना तिथे मला पाय चोळायचा आणि हे करायचं त्याच्यामुळे जीव वाटलं बी नाही. पाहिलं दुखत होता एक मग काय घसारली मी तिकडे गेली आणि पाय चोळला माझा कमी आला. किलो गोला आणा गेल्या त्या वल्यात आलाय चेच करते एकदम. बापूला बोलू का इकडं? बापू इकडे आव दुधाची किटली घेऊन. मग जा दूध. बर बापू चाल थांबा. मलाच कळलं नाही काय म्हणतो. अगं थांब की बा, आंघोळ तरी होते की माझी. कपडे नाही आणलं बापू म्हणून. बापू डायरेक्ट इकडे जातात की हे करून. अगं लगेच 5 मिनिटात आंघोळ. मला पोहायचं होतं खरं म्हणजे आलंच राहू दे. मला पोहायचं होतं अण्णांनी मग म्हटलेलं शांत बसू का ग का म्हणणार. दूध वाहिनी मंदिर काल नाचलं का
मी म्हणलं नासलेला का मग रात्री म्हणली आम्ही काढली दारण तापिवलं की नासलं दोन आहेत पण ती दुईच जोडा ना काय मग सकाळी बी आता तापिवलं नाही नासलं रेशमा माझं काय नाही माझं रोजच काम आता काय माझं काम मोठं चाललंय आ रोजच काम हाय का चालतंय का पदेशीर चालतंय की नक्की काहीच अडचण नाही आ काहीच अडचण नाही म्हणजे तुम्हालाच माहिती आम्हाला काय अगं पण हिची अरे ग बसा भांडू नका मीठच की वातावरण सगळं सांडले नाही मम्मी असू द्या जाऊ देत ती कसं असेल तसं मम्मी तू माझी हे झाले का चालतंय हात लावू का? पदेशीर या जेवाय समधी काय झालं काय हाटीलावर माहिती हो ते कुंकू मला नाही उठलंय. नाव येत माहित कापडाचं दुकान आहे त्याच्यावर या द्वारका द्वारका का काय द्वारका दास काय सोमानी का काय असंच काहीतरी नाव होतं मी नाही वाचलं तिथं या काय नाही पदेशीर पाऊस येतोय रोज काम नाही काय नाही मजेशीर चाललंय होय राजे आणि राजूला हे आमच्या लय सुख आता काय नाही निवांत असते आता हो वजेच काय नाही मळे आणून टाकले ते दिवशी 5 गायची काळजी नाही काय नाही खायला ते आणून टाकायचं आता काय हो आता एका जेव्हा टाकील ना तेव्हा 3 महिने लागतात कोण्या टाकल्यावर मकवान काय बी टाका धान 3 महिन्याशिवाय येत नाही आता फक्त प्रत्येकाला ऊस घालावं लागते प्रत्येक माणसाला ऊस हो इलाज नाही म्हणजे मी काय मुदाम म्हणत नाही काय नाही पण ऊस बी आता त्याला लागतोय चॅपकटर आणि चॅपकटर मध्ये घातल्यावर बी ते रस जातोय गळून मग बारक्याला तुकडे एवढ्याला करावं लागतात 2-2 कान तवा जुळतय होय राजे आता निवांत आहे म्हणतात आता काय बाय ती ईदभर करते कवा फोडावं ईदभर तुकडा म्हणजे होय राजू हा 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 काय इथं बोलायचेच बंद झाले असू द्या नमस्कार बोलायचं समजायला नाही माझं चाललंय हे स्वयंपाकाचं. तुझं काय नेहमी देतोय पण घडीभर बोलावा 2 शब्द हा नाही तुला कसं वाटतं मला नाही काय वाटत मला बरोबर वाटतंय हा पण काम सकाळचं असतं ना त्याच्यामुळे अगं प्रत्येकाला ते पण सकाळच्याच हिडीव काढला आता गावतोय आपण हा नाही तर मग काय गायबच आपण आपण झालो मग गायबच होतोय हो. हा असू द्या नमस्कार समद्यांना सुखी राहा एवढंच माझं म्हणणं आहे आणि काय नाही. पावसाने तर काय दुमसच लागला आणि कुठं कोणाला हादरी काय लागतो म्हणत रोजच. जाऊ नका रे कमेंट मध्ये म्हणू नका म्हणजे आम्हाला नाही कुणाला आपलं पदाची राहायचा आता म्हणलं दुधाचा हो. चहा करावा मग चलो का मग चमकावा आम्हाला नाही आणू बाबाला, राजूला ये इथं वाईस बस यायचं दूध घेऊन तसं दिसशील कायम गेलो तरी बी हा ठेवलं ह्यांनी ते नाही तर डिलीट केलं की झालं का हो असं म्हणता ज्याला दावायचं नाही ते डिलीट बी करी होय ग चला असू दे घातली यालपाट अयो नमस्कार समद्यांना दूध उद्याच्याला आणीन हा किटली ठेवून आता आणीन एक पुडी घेऊन ये म्हणलं किंवा या आता ना की. पुढीचं नाहीच आता उद्या मग थोडं त्यांच्यात मग चहाला घेऊन ये. नाही अगं कसलं दूध नाही. पुढे आणा किती ह्याच्यात माळा नाही माळाव मिळत लाकडीला मग लाकडी आणा हो किंवा मॉल मधून आणा आण रेशमा कोंड आण 30 रुपये आडू पुढी घेऊन गावात पण नाही तर पप्पा कोंड आण बर तुझ्या पुसलं दे जाऊ दे माझ्याकडे नाहीत बर पैसे तू चल 100 घे पप्पा कोण तुझ्या हा पप्पाकडनं घेते चल जाऊ पुढे आण आपली जाऊन कॅडबरी पण आणते चल तू चल ओके बाय 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 आणि बघा आमचं वातावरण कसं झालं मग म्हणलं बाहेरचं वातावरण दाखव पावसामुळे ध्यान राखा आता.